नमस्कार, मी विनोद राठोड. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, 28 जूनला टीईटीचा पेपर होणार होता, परंतु पेपर फुटल्यामुळे तो पेपर लांबणीवरती गेलेला आहे, पुढे ढकलले गेलेला आहे. आता तो किती कालावधीसाठी पुढे ढकलले गेलेला आहे, कधी होणार आहे याची तारीख अजून फिक्स नाही. परंतु विद्यार्थ्यांचे सारखे फोन SMS चालू असतात. विद्यार्थ्यांना हुरहुर लागलेली आहे, कारण की अभ्यास विद्यार्थ्यांचा झालेला आहे, त्यांना पेपर द्यायचा आहे. म्हणून त्यांना हुरहुर लागलेली की सर तारीख कधी येणार आहे, टीईटीचा पेपर कधी असेल. तर बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत एक टेंटेटिव्ह असं त्यांनी महिना दिलेला आहे की ह्या महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे. त्याच्यात पण भरपूर प्रश्नचिन्ह आहे. परीक्षा ऑनलाईन होणार आहे का, ऑफलाईन होणार आहे, आणखी परीक्षा शुल्क भरावं लागेल का, वगैरे वगैरे प्रश्नचिन्ह आहे. तर बघा, या प्रश्नचिन्हांवरती बऱ्यापैकी उत्तर तुम्हाला इथे मिळणार आहे, म्हणजे थोडाफार मार्ग तुमचा मोकळा होईल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, टीईटी ला आता सप्टेंबरचा मुहूर्त, म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये टीईटी होणार आहे असं म्हणताय. मग का सप्टेंबर महिन्यामध्ये एवढं 2 ते 2.5 महिने का लांबणीवरती? तर बघा, इथे कारण काय आहे. त्या परीक्षा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता नव्याने प्रश्नपत्रिका तयार कराव्या लागणार आहेत. त्यासाठी 2.5 ते 3 महिने कालावधी लागू शकतो. समजलं? म्हणजे नवीन प्रश्नपत्रिका बनवण्यासाठी 2.5 ते 3 महिने कालावधी लागू शकतो. म्हणून सप्टेंबर महिन्यामध्ये परीक्षा होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढचं बघा आता. त्यामुळेच परीक्षा सप्टेंबर महिन्यात गेल्याशिवाय पर्याय नाही. तसेच राज्य शासनाने नवीन टीईटी ऑनलाईन घेण्यासंदर्भात निर्णय जाहीर केला आहे. आता नवीन जी टीईटी परीक्षा आहे, ती टीईटी याच्या पुढे परीक्षा ऑनलाईन होणार आहे हे जाहीर केलेलं आहे. मग प्रश्न आहे की सर आत्ताची जी टीईटी आहे ती ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन? तर 99% ऑफलाईनच परीक्षा होणार आहे. त्यांनी इथे काय सांगितलं, प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी. म्हणून शक्यतोवर ऑफलाईनच आत्ताची ही परीक्षा होईल. परंतु जी नोव्हेंबर महिन्यामध्ये आणखी टीईटी होणार आहे, कारण की वर्षातून 2च टीईटी होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता जी नोव्हेंबर महिन्यामध्ये टीईटी असेल ती तर ऑनलाईन असेल, याच्यामध्ये काही शंका नाही. परंतु आत्ताची टीईटीची परीक्षा 99% ऑनलाईन होणार आहे. तरी 8 ते 10 दिवसामध्ये याच्यावरती निर्णय हा होणार आहे. रद्द केलेली परीक्षा ऑनलाईन घेता येईल का, याविषयी शिक्षण आयुक्त तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर परीक्षा परिषदेत अधिकारी चर्चा करणार आहेत. शक्य झाल्यास रद्द झालेली परीक्षाच ऑनलाईन घेण्यासंदर्भात विचार विनिमय सुरू आहे. अन्यथा रद्द झालेली परीक्षा पारंपरिक ऑफलाईन होईल आणि नवीन परीक्षा मात्र ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. इथे क्लिअर झालेलं आहे की जी अपकमिंग असेल नवीन जाहिरात आल्यानंतर तिथं ऑनलाईन होणार. आताची शक्यता ऑफलाईन होईल अशी अपेक्षा आहे. आता तुम्हाला नवीन शुल्क भरावं लागेल का? नाही, नवीन शुल्क तुम्हाला भरण्याची गरज नाही. ऑलरेडी तुम्ही शुल्क भरलेलं आहे, सगळं काही आहे. परीक्षा ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल, सप्टेंबर महिन्यामध्ये परीक्षा घेण्याचं नियोजन आहे. बघा मित्रांनो, एक चांगली संधी पण म्हणता येईल असं म्हटलं तरी चालेल, किंवा दुःख पण म्हणता येईल. कारण की काही विद्यार्थ्यांचं चांगलं प्रिपरेशन झालेलं होतं आणि ते फ्लो असतो. 28 तारीख डोक्यामध्ये होती, काही हरकत नाही, जे झालं ते विसरा. आपल्याला परीक्षा पास करणं आवश्यक आहे. त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित रिव्हिजन करा, व्यवस्थित आणखी अभ्यास करा. 2 महिन्याचा कालावधी मिळतोय, परीक्षा म्हणजे हमखास आपण पास करू. भरपूर विद्यार्थ्यांनी त्यावेळेस समजा ऑनलाईन क्लासेस लावलेले नसतील, ऑफलाईन क्लासेस लावलेले नसतील, अभ्यास केला नसेल, कारण की जनगणना भरपूर शिक्षकांना जनगणना पण होती, काही लोकांचा अभ्यास आला नसेल, तर एक संधी तुम्हाला मिळालेली आहे असं पकडून चाला. त्याचा विचार करून आपण ऑलरेडी आपली जी बॅच आपण रन केलेली होती ती बॅच संपलेली आहे. आता नवीन ऑनलाईन आपण पुन्हा बॅच सुरू करणार का लगेच? तर नाही. परंतु तुम्हाला हे जे आपले झालेले रेकॉर्डिंग लेक्चर आहेत ते तुम्हाला बघता येईल. मग काही विद्यार्थ्यांना वाटत असेल सर मला रेकॉर्डिंग लेक्चर पाहिजे आहे, तर ते तुम्ही परचेस करू शकतात रेकॉर्डिंग लेक्चर. ज्यांना आपले रेकॉर्डिंग लेक्चर परचेस करायचं आहे त्यांनी काय करायचं आहे, प्ले स्टोअर वरती जायचं आहे. प्ले स्टोअर वरती गेल्यानंतर तिथे तुम्हाला टीईटी स्पेशल बॅच असं दिसेल. प्ले स्टोअर वरून सह्याद्री इन्स्टिट्यूट नाशिक नावाचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करायचं आहे. समजा तुम्हाला नाही सापडलं तर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर देतो, त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. 72 19 70 99 25. त्याच्यावरती तुम्ही मला सांगायचं सर मला टीईटीची रेकॉर्डिंग बॅच पाहिजे आहे. तुम्हाला लिंक पाठवली जाईल, तिथून तुम्ही ती बॅच परचेस करू शकता. त्याच्यामध्ये सगळे विषयाचे पेपर 1 पेपर 2चे सगळे लेक्चर तुमच्यासाठी अवेलेबल आहे. नोट्स अवेलेबल आहे, टेस्ट पेपर, हे बघा इथे क्लासेस आहे, व्हिडिओ आहे, सगळे PDF आहे, सगळे अवेलेबल आहे ह्या बॅच मध्ये. 811 रुपये तुम्हाला ते पेड करावे लागतील फक्त.
ते परचेस करून घ्यायचं आहे तुम्ही. तिथून तुम्हाला सगळ्या विषयाचे रेकॉर्डिंग लेक्चर तुम्ही रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये किंवा ज्यांनी एकही लेक्चर आतापर्यंत केलेलं नसेल तरी 2 महिन्यामध्ये तुम्ही सगळे लेक्चर बघू शकतात. अशी ही एक संधी तुम्हाला म्हणता येईल. सगळ्यांनी व्यवस्थित प्रिपरेशन करा. काही अडी अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.